आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला देवान सरांना भेटायचं होतं. हां सर आले. साळवी, गुड मॉर्निंग. तुम्ही इथे? गुड मॉर्निंग सर. काही पेपर्सवर तुमची सही हवी होती म्हणून आलोय. हो फर्स्ट क्लास. प्लीज हॅव अ सीट. बसा. येस या. पाणी आण प्लीज. आणि साळवी, बाय द वे, तुमच्या बहिणीचं लग्न कसं झालं? सर एकदम छान झालं. तुम्ही ऍडव्हान्स सॅलरी देत ना सर, म्हणून सगळं व्यवस्थित मॅनेज झालं. दॅट्स ग्रेट. थँक्यू. चहा पण घेऊन या. सर यावर सही हवी. सर एक सांगू का? सर तुमचं लग्न ठरल्यापासून ना तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच ते झालंय. तुम्ही असे विचित्र का वागताय माझ्याशी? एक्झॅक्टली काय झालंय का तुम्हाला? काहीच कळत नाहीये. सर या सही माने तुम्ही यांना सिलेक्ट करायला सांगितलं होतं. सर यांनी इंटरव्ह्यू खूप छान दिला. रिअली सर तुम्हाला खरंच माणसांची चांगली पारख आहे. अँड आय एम शुअर त्या काम पण खूप मन लावून करतील. इनफॅक्ट म्हणूनच तर सिलेक्ट केलं ना आपण त्यांना. आणि त्यांचा सीव्ही बघून हे कळतं सुद्धा की त्या किती वर्सटाईल. त्यांना पुढच्या महिन्यापासून जॉईन व्हायला सांगितले सर. त्यांना आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये अपॉइंट केलं. ओके ओके ग्रेट. मी आता या जॉईनिंग लेटरवर साईन करतो. पण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांना पाठवायचं नाही. ओके सर फाईन. आई 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 काय झालंय? आई मला माझ्या नवीन कंपनी मधून कॉल आला होता. पुण्याच्या ऑफिस मध्ये जॉईन होण्यासाठी लवकरच ते मला ऑफर लेटर पाठवणार आहेत. अच्छा, म्हणजे आईपासून दूर जाणार याचा आनंद झालाय. तर तू काही काय बोलतेस? गंमत केली ग आई. तू पण ना. आणि मला सांग, पुणे इथून किती लांब आहे ग? पहाटे पहाटे जरी निघाले ना तरी सकाळी नाश्त्याला मी तुझ्या समोर असेल. आणि मी काय कायमची थोडी चालली आहे. आठवड्यातनं कधीतरी तुला भेटायला येत जाईल ना. हो ग माहितीये मला. पण तू माझ्यापासून दूर जाणार ना याचं वाईट वाटतंय. पण तुझ्या प्रगतीचा आनंद आहे मला. काय